नमस्कार. आज आपल्या RG यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आपण जे स्पर्धा परीक्षा घेतो, स्पर्धा परीक्षेमध्ये शिपाईपासून पुढचे ज्या काही पद आहेत त्या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात. तसेच स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, 5वी नवोदय, याच परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, गणित असे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यात महत्त्वाचे जे विषय आहेत ते इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी हे विषय येतात. पैकी आज आपण गणित या विषयावर, जे अंकगणित हा भाग आहे, त्या अंकगणित या भागामध्ये आपण संख्या या विषय आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आता संख्यामध्ये सर्वात प्रथम आपण नैसर्गिक संख्या बघू. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या त्याच्यामध्ये येतात, तर 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणतात. कोणत्या संख्या? 1, 2, 3, 4, 5 या संख्यांना नैसर्गिक संख्या, या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. लक्षात आलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 100. त्याच्यानंतर आपण बघू 2 नंबर आहे संख्याचा दुसरा जो प्रकार आहे तो पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत. प्रथम त्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 100. 1, 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्यांना काय म्हणायचं? पूर्ण संख्या असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्येमध्ये कोणते येतात बघा. आपण सुरुवातीला 0 हा संख्या रेषेवर जेव्हा आपण हे करतो त्याला 0 हा मध्यबिंदू असतो. त्याच्या उजव्या बाजूला 1, 2, 3, 100 अशा 4, 5, 6, 7, 8 आणि डाव्या बाजूला काय असतात संख्या रेषेवर -1, -2, -3, 100 म्हणजे असं -4, -5, -6, 7. आता ह्याच्यानंतर आपण पूर्णांक संख्या, ह्या ज्या पूर्णांक संख्या त्या अनंत आहेत. अनंत म्हणजे त्याला असं अंत नाही किंवा शेवट नाही. अनंत म्हणजे शेवट नाही. बघा पूर्णांकाची जी आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार हा पूर्णांकात येतो. त्याच्या पूर्णांक संख्या यांचा बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, गुणाकार जरी केला तरी तो येणारा गुणाकार व बेरीज वजाबाकी ही पूर्ण अंकातच येत असते. त्याच्यानंतर धन पूर्णांक संख्या, त्याच्यातला जो भाग आहे तो धन पूर्णांक संख्या. धन पूर्णांक संख्या. आता धन पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? धन पूर्णांक संख्या कोणत्या आहेत तर शून्याच्या उजव्या बाजूला असलेल्या संख्येला काय म्हणायचं? धन पूर्णांक संख्या. 1, 2, 3, 4 आणि पुढे 5, 6, 7, 8. त्याच्यानंतर ऋण पूर्णांक संख्या कोणत्या? ऋण पूर्णांक संख्या जी संख्या रेषा असते त्या शून्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या संख्येला काय म्हणायचं? ऋण पूर्णांक संख्या. -1, -2, -3, -4 अशा.
आता त्याच्यानंतर आपण अपूर्णांक संख्या बघू. चौथा जो भाग आहे त्याला अपूर्णांक संख्या म्हणतो. अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक संख्या कोणत्या आहेत? ज्या अपूर्णांकात असतात, जसे की 1/2, कॉमा 3/4 आणि 4/5. अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्या अपूर्णांक संख्या असतात. आज आपण नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या दुसरं नाव आहे मोज संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्येमध्ये धन पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या एवढे पाहिलेले. तर उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत उर्वरित जी माहिती समसंख्या, परिमेय संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे पुढील तासाला पाहू. आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर करा. धन्यवाद.